आश्वासन नव्हे रस्ता हवा. चणेरा नाक्यावर ग्रामस्थांचा यल्गा. 30 जून पर्यंत काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन. चणेरा बिरवाडी पांबरोली उसर मार्गे रोहा या महत्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामातील दिरंगाई विरोधात बुधवारी चणेरी नाक्यावर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन छेडलं. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर उपअभियंता विजय बागुल यांनी 30 जून 2026 पर्यंत रस्ता वाहतुकी योग्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. या रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना आतापर्यंत 5व्यांदा आंदोलन करावं लागल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. सध्या 9 किलोमीटर पैकी सुमारे 7 किलोमीटर काम पूर्ण झालं असून उर्वरित काम 30 जून पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात सरपंच आतिश मोरे, अनिल साळगावकर, शंकर दिवकर, अशोक सानप, संजय कोरिवडे, माजिद भुरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि ठाकूर समाजातील आदिवासी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 30 जून पर्यंत रस्ता वाहतुकी योग्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. TV7 मराठीसाठी सत्यव्रत आढाव, चणेरा, रोहा, रायगड. शासनाने 5 वर्षापूर्वी चणेरा, बिरवाडी, पांगोळी, उसर मार्गे रोहे हा साधारणतः 10 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी 5 कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे. परंतु आज 5 वर्ष झाली तरी हा रोड वाहतुकीस उपलब्ध झालेला नाही. शासन पैसे देतं पण प्रशासनाचे हे जे अधिकारी आहेत हे पगार घेऊन बेशरमपणा करतात. हिशोब मागितला तर हिशोब देत नाही. मी स्वतः RTI खाली ऑगस्ट मध्ये माहिती विचारली, खर्च किती रक्कम पडलेली आहे तर त्यांनी काहीही अजून उत्तर दिलेलं नाही. म्हणजे ज्यावेळेस हे सरकारचा पगार घेतात आणि लोकांची कामं करत नाहीत आणि आज आमच्या या ठाकूर आदिवासी महिलांना रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. आणि हा जो प्रशासनाचा जो समज झालेला आहे की या चणेरे भागामध्ये नुसते वेडपट किंवा वेडगळ लोक राहतात, यांना काही समजत नाही, यांना आपले अधिकार माहीत नाहीत. पण घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, कोणताही अन्याय सहन करायचा नाही आणि तो अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही सनदशीर मार्गाने रस्त्यावर येऊन तुमचा निषेध नोंदवू शकता. आज आमच्या या आया बहिणी ज्या आलेल्या आहेत, रस्त्यावर उतरायची वेळ ही शासनाची प्रशासनावरची सैल पकड पडलेली आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावा. भाजीपाला घेऊन येताना चिखल जाम, आम्हाला मुला शाळेत पाठवायला लागतात, आम्हाला भाजी डोक्यावर घेऊन यायला लागतंय. चिखल जाम, डिलिव्हरीच्या टायमाला आम्हाला गाडी नाही भेटत, काय नाही, रस्ता नाही चांगला, आजारी पडतात त्याला पण गाडी नाही, गोळी आणायला लागतंय, कोण पडतंय तर कोण काय, रस्ता नाही, आम्हाला रस्ता पाहिजे, झालाच पाहिजे. काय म्हणणं आहे? रस्ता व्हायला पाहिजे. हा, रस्ता व्हायला पाहिजे. आता आपला 9.5 किलोमीटरचा रस्ता होता, त्यापैकी आपण 7 किलोमीटर केला आणि आता 10 दिवसामध्ये आपण 500 किलोमीटरचा रस्ता आपण मोटरेबल म्हणजे BBM करून आपण तो पूर्ण केलेला आहे. आणि उर्वरित 2 किलोमीटर आहे ती फॉरेस्टची जी लेंथ आहे ती आपण खडीकरण करून त्यांना मोटरेबल होईल असं खडीकरण करून ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. रस्ता पूर्ण कितीपर्यंत होईल? पावसाळा झाल्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण डांबरीकरण होऊन जाईल, पावसाळा संपल्यानंतर. आत्ताच ह्या ग्रामीण लोकांचं रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यात महिला वगैरे खूप प्रमाणात होत्या, जेणेकरून त्यांचा हा रस्ता पूर्ण व्हावा. त्याबद्दल काय सांगा तुम्ही? कसं आहे, आतापर्यंत जवळजवळ 30 वर्ष ना साहेब, 30 वर्षापर्यंत रस्ता नव्हता. त्यात महत्वाची गोष्ट काय होती, फॉरेस्टची लेनचं जी मुरुड साईड होती ती 500 मीटरची आम्ही केली आणि उर्वरित जी 2 किलोमीटरची लेंथ होती ती आता आम्हाला आत्ताच फॉरेस्टनी परमिशन दिली, ते आता आपण पूर्ण करतोय. निदान खडीकरण करून आपण ते आता याच्यात आपण त्यांना मोटरेबल होईल करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढील पावसाळ्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण करण्याचे आपले नियोजन. मागच्या ज्यावेळेला याने आंदोलन केलं होतं त्यावेळेला तुम्ही काय म्हणालात की पाऊस जर पडला नाही तर हा रस्ता पूर्ण करून दे. पाऊस अजून तर आला नाही, त्यावेळेस मी बोललो होतो की 500 मीटर जी लेंथ ऑफ एक्सेस आहे त्यांची खडीकरण करण्यापर्यंत असं मी त्यांना आश्वासन दिलं होतं. त्या खडीकरणाचं 1, 2 आणि 3रा लेअर पर्यंत मी त्यांना आश्वासित करून ते त्यांचं पूर्ण करून दिलेलं आहे. आणि उर्वरित जर पाऊस थांबला तर 2 किलोमीटरचं पण आपण खडीकरण करून पूर्ण करण्याचं आश्वासन देतोय.